कायदा हा सर्वांना समान असतो. कायदा कोणीही हातात घेऊ नये. कायदा जर आपण हातात घेतला तर त्याची शिक्षा जरूर होते. देशाचा प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती आणि सामान्य नागरिक हा यापैकी कोणीही असो, यापैकी कोणीही कायदा हातात घेतला, कायदा सुव्यवस्था बिघडवली तर त्याला न्याय करण्यासाठी न्यायदेवता या देशामध्ये आहे. ती कोर्ट सर्वांना समान असते. कोर्ट सर्वांना समान न्याय देते. कोणाचाही दुजाभाव करून आणि कोणाचाही पक्षपात करून कोर्ट न्याय देत नाही. आणि या कोर्टात दाद मागण्यासाठी भले लोक कोर्टाची पायरी चढतात आणि आपल्या न्यायासाठी आणि हक्कासाठी झटत असतात. अशीच एक घटना कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 2014 साली एका पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली होती. 2014 साली ते एका ठिकाणी बैठकीत जात असताना त्यांना एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणजेच पोलीस उपनिरीक्षकाने मध्ये जाण्यास मज्जाव केला होता आणि त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली होती. त्यांच्या विरोधात त्यावेळी एक खटला दाखल झाला होता आणि नागपूर सोनगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्या गुन्हा अद्याप त्याची सुनावणी चालू होती आणि त्याच सुनावणीचा निकाल लागला. 2014 साली घडलेली घटना, त्यावेळेस हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे आमदार होते आणि आमदाराकडून गुन्हा घडला होता. तो आमदार असो की खासदार असो की राष्ट्रपती असतो, न्याय हा सर्वांना सारखाच असतो. याच प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना 1 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. हर्षवर्धन जाधव हे सध्या कन्नडचे आमदार नसले तरी त्यांच्या पत्नी म्हणजे संजना जाधव या कन्नडच्या विद्यमान आमदार आहेत आणि भाजपचे रावसाहेब दानवे हे त्यांचे सासरे आहे. कायद्यासमोर सर्व समान आहे याचा अजून एक उदाहरण आपल्यासमोर आले आहे. कायद्यासमोर कोणाचाही भेदभाव केला जात नाही आणि कायद्यामध्ये सर्वांना न्याय मिळतो या गोष्टीवरून आपल्याला समजून येत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या माध्यमातून व आपल्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.